हॅलो फ्रेंड्स, आज आपण बघतोय फॉर्म फिलिंग. एखादा अर्ज फॉर्म ऑनलाईन कसा भरायचा आहे त्याची इथं माहिती आपल्याला घ्यायची आहे. फिलिंग आउट द ऑनलाईन फॉर्म्स. तर हा फॉर्म भरताना आपल्याला कोणकोणती काळजी घ्यायची आहे याची माहिती आपण इथं बघणार आहोत. आणि एक उदाहरणार्थ या पुस्तकामध्ये आपल्याला एक फॉर्म भरायचा आहे तोही आपण आज बघणार आहोत. ऑनलाईन फॉर्म्स आर फिल्ड युजिंग कॉम्प्युटर और मोबाईल. आता ऑनलाईन फॉर्म हा कॉम्प्युटरचा वापर करून अथवा मोबाईलचा वापर करून आपण भरू शकतो. गुड डाटा कनेक्टिव्हिटी. इंटरनेट इज प्री रिक्वेस्ट साइट फॉर फिलिंग ऑनलाईन फॉर्म्स. तर तुमच्याकडे इंटरनेट कनेक्शन फास्ट चालणारं आवश्यक आहे. म्हणजेच मध्येच तुमचं कनेक्शन जर गेलं तर ऑनलाईन फॉर्म आपल्याला पूर्ण भरता येणार नाही. यूज ब्लँक टेम्पलेट और प्रिंट आउट ऑफ द फॉर्म टू अवॉइड टाइम डिलेज. तर आपल्याकडं एक कोऱ्या कागदावर किंवा प्रिंटआउटवर आपण अगोदर हँडनं आपल्या हस्ताक्षरात फॉर्म भरणं गरजेचं आहे, म्हणजे आपला वेळ वाचेल. रीड द फॉर्म फुल्ली बिफोर स्टार्टिंग टू फिल इट अप. फॉर्म भरण्या अगोदर आपल्याला दिलेला फॉर्म जो आहे तो पूर्ण वाचून काढावा लागेल आणि त्या फॉर्ममध्ये आपल्याला कोणत्या प्रकारची माहिती भरायची आहे हे अगोदर लक्षात येईल. गॅदर ऑल इसेन्शियल इन्फॉर्मेशन. सर्व गरजेची माहिती आपल्याजवळ आपल्या सोबत असणं गरजेचं आहे. स्कॅन अँड सेव्ह द कॉपी ऑफ डॉक्युमेंट्स, फोटोग्राफ्स, सिग्नेचर टू बी अटॅच्ड इन स्मॉल साईज. तर छोट्या आकारामध्ये आपल्याला आपली डॉक्युमेंट्स किंवा फोटोकॉपी याची अगोदर मोबाईलमध्ये किंवा कॉम्प्युटरमध्ये स्कॅन करून ठेवणं गरजेचं आहे, सेव्ह करून ठेवणं गरजेचं आहे. फिल इन ऑल द मॅन्डेटरी फील्ड्स इन द फॉर्म मार्क्ड विथ स्टार. तर या ऑनलाईन फॉर्ममध्ये काही ठिकाणी लाल शाईमध्ये स्टार दिलेला असतो आणि ही मॅन्डेटरी माहिती भरायची असते. म्हणजे इथं मोकळं सोडून चालणार नाही. तो जो ब्लँक आहे, ती जी मोकळी जागा आहे ती आपल्याला भरणं गरजेचं आहे, जिथं त्यांनी स्टार मार्क दिलेला असतो. इफ समथिंग इज नॉट अप्लिकेबल टू यू, मार्क स्पेस ॲज NA और 0. जे आपल्याला उपयुक्त नाही आहे किंवा आपण ते भरू शकत नाही आहे, ती गरजेची माहिती आपल्याला नसेल तर आपण त्या स्पेसमध्ये मोकळी जागा न ठेवता त्या ठिकाणी आपल्याला NA असं लिहिणं गरजेचं आहे किंवा 0 असं प्रिंट करणं गरजेचं आहे, टाईप करणं गरजेचं आहे. अटॅच फोटोज, सिग्नेचर्स, PDF और JPEG इमेजेस व्हेरेवर आस्क्ड. जिथे जिथे तुम्हाला विचारलं जाईल की तुम्ही तुमचा फोटो अटॅच करा, सिग्नेचर अटॅच करा किंवा PDF किंवा JPG इमेज तिथं आपल्याला अपलोड करणं गरजेचं आहे. प्रूफ रीड वन्स अगेन बिफोर सबमिटिंग. एखादा फॉर्म पूर्ण भरून झाल्यानंतर तुम्हाला सबमिट करायचं शेवटचं ऑप्शन येतं, पण ते सबमिट करण्या अगोदर आपण जी माहिती भरलेली आहे ती प्रूफ करून पहा, म्हणजे भरलेली माहिती योग्य आहे का काही चुकलेलं आहे ते पहा. नेवर सबमिट युअर पासवर्ड ऑनलाईन. जेव्हा आपण एखादी ऑनलाईन माहिती भरतो तेव्हा आपला जो पासवर्ड आहे तो अजिबात सबमिट करू नका. नेवर क्लिक रिमेंबर बटन व्हाईल फिलिंग फॉर्म. फॉर्म भरताना रिमेंबर या बटनावर क्लिक करू नका. तुमची जी संवेदनशील माहिती आहे, डू नॉट डिस्क्लोज सेन्सिटिव्ह इन्फो लाईक युअर बँक डिटेल्स, क्रेडिट कार्ड डिटेल्स अनलेस द पेज इज सिक्युअर्ड. कंसात दिलेलं आहे, अ ग्रीन लॉक साइन अपियर्स इन ॲड्रेस बार ऑफ सिक्युअर्ड पेजेस. सुरक्षित जे वेबसाईट असते त्या वेबसाईटवर कोपऱ्यामध्ये सिक्युअर्ड ग्रीन साईनमध्ये दिसतं सिक्युअर्ड पेज. असं असेलच तरच तुम्ही तुमची माहिती भरू शकता. अन्यथा तुम्ही तुमची संवेदनशील माहिती कुठेही भरायची नाही. जसं की बँक डिटेल्स, बँकेचा अकाउंट नंबर, क्रेडिट कार्ड डिटेल्स, क्रेडिट कार्डचा नंबर वगैरे, पिन वगैरे वगैरे अशी माहिती आपण अजिबात भरू नये. डू नॉट गेट redirected to
फेसिंग साइट्स और फेक साइट्स. चुकीच्या किंवा खोट्या साइट्स वर कधीही क्लिक करू नका. गो बॅक इफ यू सी अ रेड वॉर्निंग मेसेज. तर तुम्ही परत जा जर रेड वॉर्निंग मेसेज आला म्हणजे हे पान अनसिक्युअर आहे, तुमची माहिती चोरली जाऊ शकते, अशा प्रकारचं वॉर्निंग मेसेज आपल्याला येतो. तर अशा वेळेला तुम्ही पाठीमागं जा. डू नॉट गो बॅक एल्स देअर इज डेंजर ऑफ लुझिंग डाटा. तर तुम्ही मध्येच फॉर्म भरताना पाठीमागं बॅक स्पेस किंवा बॅक पेजवर जाऊ नका किंवा बॅक बटन प्रेस करू नका. त्यामुळं आपण भरलेली माहिती पुसली जाऊ शकते. क्लिक सबमिट बटन ओनली इफ यू आर शुअर. जर तुम्हाला खात्री असेल तरच तुम्ही सबमिट या बटनावर क्लिक करा. तर बघूया, ॲडमिशन फॉर्म हा ऑनलाईन फॉर्मचं एक फॉर्मॅट आहे आणि आपण तो कसा भरायचा आहे. तर अगदी तुम्हाला डाव्या कोपऱ्यात अपलोड स्टुडंट्स पासपोर्ट साईज फोटोग्राफ, तर या चौकटीमध्ये क्लिक केल्यानंतर तुम्हाला तिथं ऑप्शन येईल सिलेक्ट फ्रॉम गॅलरी किंवा कॅमेरा फ्रॉम कॅमेरा. तर तुमचा अगोदर जर सेव्ह फोटो असेल गॅलरीमध्ये तर तो इथं अपलोड करता येईल. नसेल तर तुम्ही तिथं ऑप्शनमध्ये जाऊन कॅमेरा सिलेक्ट करा आणि ऑनलाईन फोटो तुम्ही इथं अपलोड करू शकता. तर इथं पासपोर्ट साईज फोटो आपल्याला अपलोड करायचा आहे, म्हणजे इथं भरायचा आहे. तर त्यानंतर इथं आपल्याला माहिती दिलेली आहे पुढं स्टुडंट्स नेम म्हणजे विद्यार्थ्यांचं नाव. आता हा फॉर्म जो भरतोय तो आपण एखाद्या शाळेचा ॲडमिशन फॉर्म आहे. एखाद्या कॉलेजचा ॲडमिशन फॉर्म असेल तर ॲक्च्युली इथं शाळेचाच ॲडमिशन फॉर्म आहे, तर तो इथं आपण बघतोय. तर स्टुडंट्स नेम म्हणजे विद्यार्थ्याचे नाव. आपण फॉर एक्झाम्पल इथं लिहिलेलं आहे, तुम्ही तुमचं नाव लिहू शकताय. तर इथं आपल्याला लहान अक्षरामध्ये लिहिलेलं आहे फर्स्ट नेम. तर फर्स्ट नेम म्हणजे तुमचं पहिलं नाव, तर आपण लिहिलेलं आहे आरोही. मिडल नेम म्हणजे वडिलांचं नाव सतीश अँड सरनेम म्हणजे आडनाव, तर इथं कदम. तर या प्रकारे आपल्याला इथं भरायचं आहे. त्यानंतर फादर्स नेम म्हणजे वडिलांचं नाव, त्याच पद्धतीत इथं लिहायचं आहे फर्स्ट नेम सतीश, मिडल नेम म्हणजे वडिलांचं नाव संभाजी अँड सरनेम म्हणजे आडनाव कदम. तर आरोही सतीश कदम हिच्या वडिलांचं नाव सतीश संभाजी कदम असं आहे फादर्स नेम. आरोहीच्या आईचं नाव मदर्स नेम, तर त्याच पद्धतीत भरायचं आहे फर्स्ट नेम मिडल नेम अँड सरनेम. तर वैशाली सतीश कदम, फर्स्ट नेम वैशाली, मिडल नेम सतीश अँड सरनेम कदम. त्यानंतर आपल्याला ॲडमिशन सॉर्ट टू क्लास, कोणत्या वर्गात तुम्ही प्रवेश घेणार आहात. तर सिलेक्ट या बटनावर जर तुम्ही क्लिक केलं ऑनलाईन तर त्यावेळेला तुम्हाला तिथं ऑप्शन येईल फर्स्ट स्टँडर्ड टू 10th स्टँडर्ड, म्हणजे वर्ग येईल आणि त्या फर्स्ट स्टँडर्ड, सेकंड स्टँडर्ड, थर्ड स्टँडर्ड, फोर्थ स्टँडर्ड, फिफ्थ स्टँडर्ड, सिक्स्थ स्टँडर्ड, 8th स्टँडर्ड, 9th स्टँडर्ड, 10th स्टँडर्ड. तर अशा पद्धतीत तिथं ऑप्शन येतील. तर तिथं आपल्याला क्लिक करायचं आहे. म्हणजे तुम्ही इयत्ता 9वीत प्रवेश घेणार असाल तर 9th स्टँडर्डवर क्लिक करणं गरजेचं आहे. त्यानंतर पुढे माहिती आहे नीड अ ट्रान्सपोर्ट फॅसिलिटी. नीड अ ट्रान्सपोर्ट फॅसिलिटी आणि तुम्हाला ती शाळेची बस पाहिजे असेल तर तुम्ही यसच्या पुढे क्लिक करायचं आहे, टिक मार्क करायचं आहे. आणि जर तुम्हाला ती शाळेची स्कूल बस नको आहे, तुम्ही वैयक्तिक सायकलवरून चालत अथवा एसटी बसनं तुम्ही प्रवास करणार असाल तर तिथं नो असं नोच्या चौकटीमध्ये क्लिक करायचं आहे. त्यानंतर आपल्याला इथं स्टुडंट्स डिटेल्स म्हणजे विद्यार्थ्याची वैयक्तिक विद्यार्थ्याची इथं माहिती आपल्याला भरायची आहे. तर ॲड्रेस आपण टाकलेला आहे ॲट पोस्ट दुधोंडी, तालुका पलूस, जिल्हा सांगली. तर ॲट पोस्ट दुधोंडी ताल म्हणजे तालुका पलूस, डिस्ट म्हणजे डिस्ट्रिक्ट, सांगली शॉर्टकटमध्ये लिहिलेलं आहे. पिन
म्हणजे तुमच्या गावाचा विलेजचा इथं आपल्याला तुमच्या गावाचा किंवा विलेजचा पिनकोड लिहायचा आहे 416308. तर 416-308 हा पिनकोड आहे. मेडिकल हिस्ट्री इफ एनी. जर मेडिकल हिस्ट्री याचा अर्थ काय हो, तर एखादा विद्यार्थी अपंग असू शकतो, आंधळा असू शकतो, लंगडा असू शकतो, पांगळा असू शकतो किंवा ऐकायला त्याला कमी येत असतं, म्हणजे त्याला मेडिकल हिस्ट्री काहीतरी असू शकते. तर अशी काय असेल तर तिचं आपण नमूद करणं गरजेचं आहे की हँडिकॅप्ड किंवा हिअरिंग प्रॉब्लेम, स्पीच प्रॉब्लेम आपण इथे लिहू शकतो. जर तसं काय नसेल तर नो ऑप्शन लिहायचा आहे. त्यानंतर आहे नेम ऑफ द लास्ट स्कूल अटेंडेड. तर गेल्या वर्षी तुम्ही कोणत्या शाळेत जात होता, तर त्या शाळेचं आपण इथं नाव लिहिलेलं आहे छत्रपती शिवाजी विद्यालय दुधोंडी. तुम्ही गावाचं नाव थोडं लिहू शकताय, इथं लिहायचं आहे. आणि अँड पास्ड क्लास, आणि कोणता क्लास, कोणती इयत्ता तुम्ही पास झालात, तर 9th स्टँडर्ड किंवा 9th आपण असं लिहिलेलं आहे. त्यानंतर स्किल्स टॅलेंट्स ऑफ द चाइल्ड, म्हणजे मुलाचं म्हणजे तुमच्याकडं कोणतं स्किल आहे, कौशल्य आहे, त्याची अधिक माहिती आपल्याला इथं लिहायची आहे. तर सिंगिंग अँड डान्सिंग, आणि तुम्हाला इथं थोडक्यात दिलेलं आहे फील्ड्स मार्क्ड स्टार आर मॅन्डेटरी, म्हणजे जिथं जिथं लाल स्टार आहेत ती माहिती आपल्याला भरणं गरजेचं आहे. त्यानंतर पिनकोडच्याच खाली आपल्याला दिलेलं आहे डेट ऑफ बर्थ, म्हणजे आपली जन्मतारीख लिहिणे तर गरजेचं आहे. तर डेट ऑफ बर्थ तुम्ही इथे लिहायचे आहे. D जे आहे तिथं क्लिक केलं की तिथं तुम्हाला दिवस टाकायचा आहे. म्हणजे तुमची समजा तारीख 20 नोव्हेंबर 2003 असेल तर तुम्ही लिहू शकताय 20 डेटला क्लिक करून, मंथला क्लिक करून नोव्हेंबर सिलेक्ट करायचं आहे, आणि इयर 2003 असेल तर 2003 हे सिलेक्ट करायचं आहे. म्हणजे जी तारीख आहे या फॉर्मॅटमध्ये भरायची आहे, डेट, मंथ अँड इयर. तर मंथमध्ये 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 असं असू शकतं, किंवा डायरेक्ट जानेवारी फेब्रुवारी मार्च एप्रिल मे जून जुलै ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर असं असू शकतं. तर जे आहे ते आपल्याला इथं सिलेक्ट करणं गरजेचं आहे. त्यानंतर आपण हे पाहिलेलं आहे. नेक्स्टमध्ये आपल्याला ॲडमिशन फॉर्म, आणि इथं आपल्याला पालकांची माहिती भरायची आहे. आपण आता विद्यार्थ्याची माहिती बघितली. इथं आपल्याला भरायचं आहे पॅरेंट्स डिटेल, म्हणजे तुमच्या वडिलांची किंवा तुमच्या पालकांची माहिती. फादर्स क्वालिफिकेशन, म्हणजे तुमच्या वडिलांचं क्वालिफिकेशन म्हणजे शैक्षणिक पात्रता. तर इथं आपण लिहिलेलं आहे MA MBA मास्टर ऑफ आर्ट्स, मास्टर ऑफ बिझनेस ॲडमिनिस्ट्रेशन. ऑक्युपेशन, वडिलांचा व्यवसाय, तर कोचिंग क्लासेस, जो व्यवसाय आहे तो लिहा. टीचर असतील तर टीचर लिहा. वर्कर, फार्मर असतील तर फार्मर लिहा, शेतकरी असतील तर. मोबाईल नंबर आपण इथं लिहिलेला आहे वडिलांचा 9595964530. ईमेल, आता हा प्रत्येकाचा ईमेल वेगवेगळा असतो, तर ईमेल आपण इथं लिहिलेला आहे satish2329@redatemail.com. तर हा ईमेल ॲड्रेस आपल्याला तयार करावा लागतो. जसा आपला घरचा पत्ता असतो तसाच हा ईमेल ॲड्रेस असतो, इलेक्ट्रॉनिक मेलचा ॲड्रेस असतो. तर हा आपण लिहिणं गरजेचं आहे. मदर्स क्वालिफिकेशन इथं दिलेलं आहे. आईचं शैक्षणिक पात्रता, तर आपण BSc लिहिलेलं आहे, जे आहे ते लिहा. जर 10th असेल तर 10th लिहा. 10वी पास असेल 10th, 12वी पास असेल तर 12th लिहू शकता. ऑक्युपेशन्स एम्प्लॉई, म्हणजे नोकरी आई करते, नसेल तर हाऊसवाईफ असं तुम्ही इथं लिहिणं गरजेचं आहे. तिचा मोबाईल नंबर इथं लिहिलेला आहे 7722014616 77220 असा हा नंबर आहे. आणि आईचा ईमेल ॲड्रेस आहे वैशाली कदम 78@gmail.com.
त्यानंतर आपल्याला नेम ऑफ ब्रदर ऑर सिस्टर स्कूलिंग हिअर. तर तुमच्या व्यतिरिक्त तुमचा भाऊ अथवा तुमची बहीण जर या शाळेत शिकत असेल तर तिचं नाव इथं लिहिणं गरजेचं आहे आणि तिची इयत्ता कितवी इयत्तेत शिकत आहे ती लिहिणं गरजेचं आहे. तर इथं नो असं लिहिलं आहे, त्यामुळे स्टँडर्ड लिहिण्याची गरज नाही. सिन्स केव्हापासून शिकते ते पण लिहिणं गरजेचं नाही. आणि जर शिकत असेल तर तिचं नाव लिहिणं गरजेचं आहे, इयत्ता लिहिणं गरजेचं आहे आणि सिन्स केव्हापासून ती शिकते ते लिहिणं गरजेचं आहे. आता हा फॉर्म भरताना आपल्याला रिक्वायर्ड डॉक्युमेंट्स असं दिलेलं आहे. तर रिक्वायर्ड डॉक्युमेंट्स म्हणजे आवश्यक कागदपत्रे आपल्याला या फॉर्म सोबत जोडायचे आहेत आणि भरायचे आहेत, अपलोड करायचे आहेत ॲक्च्युली. तर अपलोड करणार आहोत आपण स्कॅन केलेली अगोदर किंवा पूर्वी आपण मोबाईलमध्ये सेव्ह केलेली असणार आहे ती. तर अपलोड द स्कॅनड कॉपीज ऑफ द फॉलोइंग डॉक्युमेंट्स म्हणजे अगोदर आपल्याला कॉपी स्कॅन करून ठेवणं गरजेचं आहे. तर इथं आपल्याला लिव्हिंग सर्टिफिकेट अपलोड करणं गरजेचं आहे, शाळा सोडल्याचा दाखला, मार्कशीट म्हणजे ज्या वर्गात तुम्ही प्रवेश घेणार आहात त्याच्या अगोदरच्या वर्गाचं मार्कलिस्ट म्हणजे इयत्ता 10वीत तुम्ही प्रवेश घेणार असाल तर 9वीचं तुम्हाला मार्कलिस्ट इथं अपलोड करणं गरजेचं आहे. 8वीत प्रवेश घेणार असाल तर 7वीचं मार्कलिस्ट अपलोड करणं गरजेचं आहे. तर मार्कलिस्ट त्यानंतर मार्कलिस्ट किंवा मार्कशीट इथं असं म्हटलेलं आहे. तिसरं बर्थ सर्टिफिकेट म्हणजे तुमचा जन्माचा दाखला, बर्थ सर्टिफिकेट इथं जोडणं गरजेचं आहे म्हणजे अपलोड करणं गरजेचं आहे. आणि लास्ट आहे आधार कार्ड. तर आधार कार्ड हे सुद्धा आपल्याला अपलोड करायचं आहे. तर ही सगळे डॉक्युमेंट्स आपल्याला आपल्या मोबाईलमध्ये सेव्ह करावे लागतील किंवा आपल्या कॉम्प्युटरवर डेस्कटॉपला सेव्ह करावे लागतील. नंतर तिथून तुम्ही अपलोड करू शकता किंवा तुमच्या समोर जर ही डॉक्युमेंट्स असतील तर तुम्ही कॅमेरा हे ऑप्शन निवडून डायरेक्ट फोटो क्लिक करून तुम्ही तिथं अपलोड म्हणू शकता. तर या गोष्टीला थोडा वेळ लागेल, पण डायरेक्ट जर तुम्ही स्कॅन केलेलं असेल तर ते लगेच स्कॅन केलेलं अपलोड होतं. आणि ही सगळी माहिती पूर्ण झाल्यानंतर पुन्हा एकदा हा फॉर्म आपण व्यवस्थित भरलाय का पहा, वाचा आणि नंतर मग शेवटी सबमिट या बटनवर क्लिक करा. तर अशा प्रकारे आपण ऑनलाईन फॉर्म भरतो. व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.